18 अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माझे मनोगत व्यक्त करते. माझ्या मनोगताचा विषय आहे सावित्रीबाईंची शाळा. चला तर ऐकूया सावित्रीबाईंची जीवनाची व्यथा. आपला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांना, मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला जात नसे. त्यावेळी मुलगा मुलगी, स्त्री पुरुष, जाती पाती असे अनेक मतभेद होत असे. त्यावेळी समाजातील लोक असं म्हणायचे की मुलगी शिकली की धर्म बुडाला, मुलगी शिकली की धर्म बुडाला. अरे एक स्त्री घराबाहेर पडली, 4 गोष्टी शिकली म्हणजे यात कसला धर्म बुडतोय? त्या काळात बालविवाह केला जात असे. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या कामातून निर्माण करून देणाऱ्या कितपतल्या स्त्रियांना मार्ग दाखवणारी विद्येची देवी असणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1821 रोजी सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आई लक्ष्मीबाई व वडील खंडोजी नरसे पाटील. बालविवाहाची परंपरा असल्यामुळे अगदी लहान वयातच क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या अडाणी होत्या, पण ज्योतिबांच्या डोक्यात एकच विचार, तो म्हणजे शिक्षण. एकदा ज्योतिबा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम असे काही बोलल्या. ते ऐकून ते घरी आले आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. मग काय झालं त्यांचं शिक्षण सुरू. काना, मात्रा, वेलांटी, आकार, हुकार. मग काय त्या लिहायला आणि वाचायलाही शिकल्या आणि त्यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या मुलींना शिकवण्याचे कार्य करत असताना लोक त्यांच्या अंगावर शेण, माती, दगड फेकायचे, पण त्या न डगमगता आपले कार्य करत राहिल्या आणि त्यांनी हळूहळू 18 शाळा उभ्या केल्या. एवढेच नाही तर त्यांनी स्त्रियांना व मुलींना सुरक्षित व सुसंस्कृत बनवले. एवढेच नाही तर विधवा स्त्रिया व अनाथांसाठी अनाथ आश्रमही उभारले. त्यांच्या या कार्याचा गौरव ब्रिटिश अधिकारी मेजर कॅन्डी यांनी केला. अंधारात दीप पेटवून ज्ञानाचा मार्ग दाखविला. स्त्रीच्या हातात लेखणी देऊन इतिहास त्यांनी घडविला. स्त्रीच्या हातात लेखणी देऊन इतिहास त्यांनी घडविला. आजच्या डिजिटल युगात डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, ऑनलाईन शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक न्याय, स्त्रियांचा सन्मान यांच्याशी नाते जोडून देणाऱ्या त्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले. यांच्या आधारित एक गीत. जीवनाचं सोनं तुझ्या, जीवनाचं सोनं तुझ्या, झालं कोणामुळे सावित्रीने हो, झेलले ग बाई शेण गोळे. सावित्रीने हो, झेलले ग बाई शेण गोळे. स्त्री शिक्षणाची तिने ज्योतही लावली, अनाथांची पीडितांची झाली ती सावली. अनाथांची पीडितांची झाली ती सावली. कोण कोण दिने रात ती, कोण कोण दिने रात ती, तुझ्यासाठी जळे सावित्रीने हो, झेलले ग बाई शेण गोळे. सावित्रीने हो, झेलले ग बाई शेण गोळे. सावित्रीने हो, झेलले ग बाई शेण गोळे. शेवटी मी एवढंच म्हणेन, सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून या मोठ्या होऊ. ज्ञानाचा विशाल नभी उंच गगनी भरारी घेऊ, उंच गगनी भरारी घेऊ. धन्यवाद. जय ज्ञानज्योती, जय सावित्रीबाई, जय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मनोगत करणाऱ्या सावित्रीच्या लेकीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या